महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, क्रिकेटची मॅच बघायला आलेल्या एका प्रेक्षकाला भेटलेत गप्पांची गजाली करणारे उगाच मोरे. चला बघूया हास्याची तुफान फटकेबाजी जी घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड वन अँड ओनली दत्तू मोरे. कसं काय मुंबई बरोबर आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? Welcome to match number 35 of the Amateur Premier League 2025. Woo, what a beautiful sunny day. Clouds are dancing in the air and such an amazing climate to play cricket. Wow, it's a match between Chennai Rocks and the King Mumbai. Wow, King Mumbai! I must say, it's not a match for Chennai Rocks. I must say, it's not a match for Chennai Rocks. It's a do-or-die situation for them, and one of the strongest team of the tournament, I can say. So, give big cheer for Chennai Rocks! Yes, I know the dancing in the player of the red. Taka's welding kuru ekmekanchi. Now, the another team. Just welcome, it's time to welcome the home team, King Mumbai! बापरे. 42. काय म्हणालात तुम्ही? 42 सीट नंबर. 42 असेल, 42. नाही नाही, हे काय लिहिलेलं आहे 42? B040 येते, 42 काय? असा असा गोल झाला काय? बाजूला, बाजूला. इथे शेजारी आहे काय? म्हटलं असं काय झालं? मॅच अजून सुरू नाही काय झाली? इथून तरी दिसत नाही, तुमच्या सीटवरून बघा. राम राम. हा, नमस्कार. राम 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 राम. कसे आहात? कडक. बघ दाबून बघू. नाही मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला विचारलं ना कसे आहात, मग? तर तुम्ही म्हणाल कडक, मग? म्हणून म्हटलं दाबून बघू. काय बोलताय तुम्ही? नाही आवडला. नाही एका स्टेडियमच्या बाहेर साडी पडली असते जोक वरती, असा कुठे जोक असतो काय? कसे आहात? कडक. मग दाबू. असल्या विरोध करायला ना उघडा करून मारला पाहिजे एक दिवशी. ओके, रिलॅक्स व्हा. कशाला चिडताय? हा? मी इग्नोर केलं की नाही तुम्हाला? रिलॅक्स. अच्छा, मॅच बघायला आले बाय? नाही, ती फुलर आणि नाटक आहे, ते बघायला आलो. जो करता वाय करा करा. आताच संधी आहे जो करायची तुम्हाला. नंतर माझी बॅट लागली ना की तुम्हाला नॉन स्ट्राईकलाच उभं राहायचंय. करा करा करा. ऐकत नाहीत. एक मिनिट, जरा प्लीज शांत बसाल का? मला मी मॅच बघायला आलोय, रजा घेऊन आलोय मी. प्लीज लेट मी एन्जॉय. ओके. मॅच बघितली भाई? हो, मॅच बघितली पाहिजे. आलोय म्हटलं बघायला नको मॅच? बाकी हा, मस्त. म्हणजे कुठल्या टीमला सपोर्ट करा आलो आहे? मी हा? हे ऑफकोर्स किंग मुंबई. अच्छा, किंग मुंबई काय? Yes. मी वेस्ट इंडिज.
वेस्ट इंडिज नाहीच आहे, मॅचच नाही, वेस्ट इंडिज टीमच नाही आज. नसू दे ना, मी त्यांना सपोर्ट करायला आलोय. मला वेस्ट इंडिजची टीम लय आवडते की नाही, जाम आवडते. हा काय म्हणजे तुम्हाला सांगतो ना, मॅच जिंको किंवा हरो, हा ते मस्त म्हणजे असे नाचतात, आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो, किती नाचतात माहिती आहे. माझं पण तसंच आहे का नाही, स्किट पडू दे नाही तर वाजू दे, हे नाचतो. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, बुगडी नाही. काय करताय तुम्ही? डिटेलिंग कसलंय? डिटेलिंग स्टेडियम मध्ये जागा कमी आहे ना. Oh my God. अरे काय करायचं तुमचं? डिटेलिंग अरे वपू काले पुलं ह्यांच्या नंतर जी विनोदाची पोकळी निर्माण झाली ना, ती मोरे तुम्हीच भरू काढू शकता, तुम्हीच बाकी कोण नाही. खाऊ नाही हो. जरा प्लीज मला मॅच बघू द्या का? हा? हा. आणि एकटे स्वतःशी बोलताना वेडे वाटताय. यार टॉस होईल आता. काकी हा हा मागे मस्त मस्त मस्त. पिपाणी नाही आणली वाजवायला? नाही पिपाणी नाही आणली. हे घ्या ना, माझी वाजवा ना. मला नकोय पिपाणी नाही आवडत. वाजवा. अरे नाही आवडत मला. घ्या आलटून पालटून वाजवाय दोघांनी. अरे पण नकोय मला पिपाणी, कशाला मला देताय? एकदा तुम्ही वाजवा नंतर मी वाजवतो. आलटून पलटूनचाच अर्थ तो होतो. तेव्हा जर नाही म्हटलं तर आता हो कसं म्हणेन मी? ओके नाही, नकोय मला पिपाणी नाही आवडत मला. ती साऊंड हे होतो खूप. ते कशी वाजवतात माहिती नाही ना, ते मॅन्युअल आणलं नाही ना, ते वाजवायची कशी ती. पिपाणीचं मॅन्युअल असतं, यायची नाही पॅक करून वाजवायचं. जेवढं सोपं आहे तिकडे तोंड लावा, तिकडे ह्याची घाण लावा. इथं वाजते असे. हा अरे हो ही वाजली. कोण आहात? कोण अशी अशी धरा ना पिपाणी. अरे थांबा, वाजली काय बोलू? माझ्या कानात कशाला हे करताय? थांबा जरा प्लीज. मी काय म्हणतो, हे अशी पिपाणी जर उलटी वाजवली तर तिला आपण निपापी म्हणू शकतो. मी जर उलट्या हाताची मारली तर लिखा नाका म्हणू शकतो त्याला? पाडला. काल बी रिहर्सलच बोलवतो, हा जोरात पडणार. ऐकत नाहीत ना माझं, ऐकायला बसा हो. जरा आता जास्त व्हायला लागलं, जरा शांत बसा. लेट मी एन्जॉय द मोमेंट. जरा शांत बसा. नाही, मी गप्पच आहे. हा पण तुम्ही गप्प बसू नका. तुम्ही आवाज उठवा, आवाज. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे? अहो केवढे विषय आहेत आवाज उठवायला. हं? आवाज उठवणं हे सतर्क नागरिकाचं लक्षण आहे, काय समजलं? ओ अमेरिकेत बघितलं ना, 1200 ठिकाणी लोक उतरलेत रस्त्यावर. ते टॅरिफ बद्दल काय झालं ना, आंदोलन केली नाही. मग मी काय करू आता? काय करू म्हणजे? मी उतरा अमेरिकेत ना. राहतो. तुम्ही उतरा ना अरे पण खाली. मी अमेरिकेत राहतो का? मला कशाला सांगताय उतरा? संबंधच नाही ना माझा. तुम्ही उतरलात का? मी हा रस्त्यावर हा. येडं हो काय तुम्ही? काय झालं, घरात झुरायला आला ना तर बेडवरनं मी 3 महिने खाली उतरत नाही, तर रस्त्यावर काय उतरणार आहे? मग मला कशाला सांगताय उतरायला? शांत बसा ना जरा. अरे, कैसा आहे यार इथे? अरे करा आंदोलन. टॅरिफ हे झालंय ते करा. तारीफ म्हणजे माहितीये तुम्हाला काय? माहिती काय? मला माहिती आहे काय टॅरिफ? काय टॅरिफ. तारीफ नाही, ते तारीख आहे. तारीख पे तारीख. सनी देओलचा पिक्चर आहे दामिनी, त्यातला डायलॉग आहे तो. होय काय? होय. हा. तरी म्हटलं सनी देओल आणि ट्रम्प यांचा संबंध काय? गबरे यार तू ए यार. हा हा गप बसा. बघू दे मॅच. मॅच बघितली पाहिजे काय? हा, मॅच बघायला आलो ना. मग मी कशा मॅचेस बघतोय ना. जरा थांबा प्लीज यार. चल कम ऑन. मॅच बघायला तुम्हाला खूप आवडते काय? हा मला मॅच बघायला आवडते. म्हणजे इंडियाची टीम खूप आवडते. हा इंडियाची आवडते ना. मग त्याच्या व्यतिरिक्त आणखी टीम कुठली आवडते का तुम्हाला? हा मला किवीज आवडतात. अच्छा, सध्या कसे किलो आहेत ते किवीज? किवीज म्हणजे न्यूझीलंडचे प्लेयर्स असतात ना, टीम त्यांना किवीज म्हणतात. होय काय? हा आहे मग ते कटरीना कैफचा जो नवरा आहे तो न्यूझीलंडचा प्लेअर आहे. का? ते किवी काय सांग नाव? विकी आहे तो. विकी इंडोक्या विकी आहे तो. काय बोलतोयस तू? विकी काय? हा, विकी कौशल नाव आहे त्याचं. अच्छा अच्छा. आणि ते किवी जोशी लेखक आहे ते? चिवी जोशी आहेत ते. चिवी जोशी. किवी जोशी आहे. चिवी जोशी. किवी जोशी काय? हा. आणि ते लोणावळ्याला मिळते ती किची काय ती? किच्ची ना चिक्की. किच्ची मिळते लोणावळ्यात.
काहीतरी उगीच बोलतोय यार. अरे तुरेवर यायला लावू नकोस आता ना टाळका सटकत चाललाय. यार तुम इधर बैठो ना. इधर बैठो ना. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं, पण प्रेमात घडलेल्या गुन्ह्याचं काय बघूया पुढच्या प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो चेतना मॅडम, स्टाफ कुठे आहे आपला? स्टाफ कुठे आहे? नाही नाही, सगळ्यांबद्दल सांगू नका मला. मिस्टर पृथ्वी प्रताप कुठे आहेत? काय? नाही नाही नाही, त्यांना सांगा की मॅडमने आत्ताच्या आत्ता बोलवलंय. हो जिथे असतील तिथे. हा हा, जिथे असतील तिथून त्यांना इथे यायला सांगा. हा ठेवा. असे कसे कुठे जाऊ शकतात न सांगता? तळमळ काही नावाची काही गोष्ट असते की? तळमळ नावाची गोष्ट काय असते की नाही? हा किती उशीर, किती वाट बघायची एखाद्याने. तुम्ही लवकर आलात. चोळी काय 2 मिनिटं असताना मी पोचलो तेव्हा तुम्ही बाळ पकया. थोबाड बंद करा, माझ्यासमोर आवाज नाही चढवायचा. मॅडम 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 जय हिंद मॅडम. मॅडम बोलावलंत? तिकडे बघा, तिकडे बघा. काय झालं मॅडम? मिशी वाढवलीत, नुसती बघून टोचते. मॅडम असं बोलत नका जाऊ. माझं थोबाड आहे, माझे ओठ आहेत, माझी मिशी आहे. तिला कधी प्रमोशन द्यायचं ते मी ठरवीन. कशाला बोलवलं ते सांगा. भट मॅडम सांगत होत्या. हा भट मॅडम, बरोबर. भट मॅडमने मला सांगितलं तुम्ही 4 दिवसाची सुट्टी मागितली. कशासाठी 4 दिवस? मिस्टर पृथ्वी 4 दिवस इथला जराही विचार करत नाही तुम्ही. जराही विचार करत नाही. इथला निवडणुका जवळ आल्यात ते काही नाही. मी तुम्हाला 4 दिवसाची रजा नाही देऊ शकत. मॅडम मला रजा पाहिजे. माझं गरजेचं काम आहे. मला गावाला जायचं आहे. मला जावं लागणार आहे. कशासाठी जात आहे गावाला? मामानं 2-4 स्थळं आणल्यात. पोरगी बघणार आहे. अरे वा. काय बोललास? काय बोललास? आये वा तू या. आये वा. मॅडम मामाला ना मी असं पायदळी तुडवीन ना तुझ्या मामाच्या तर. अरे पण मामाच नाही मॅडम. बंद ठेवा. तू नको की बोलू का? बस जरा. मॅडम 1 मिनिट. ऐ इथं पुढे ये. तू इथं कशाला आलायस? माय खायला म्हणजे कुणी बोलवलंय तुला? सरांनी. हा? टेक्निकला मला बोलायला विचारलं काय करतोय. मी बोललो काय नाही, ये मा खा बोलले. मॅडम कॉमेडी करतोस? मॅडम त्याला मारू तिकडे नका. मारते, तिकडे तिकडे तोंड करशील. चल. मॅडम 1 मिनिट. बाहेर बस. बाहेर बस. सॉरी. मॅडम काय करताय? मी गावाला का जाताय? तुम्ही नका जाऊ. मला जावं लागणार आहे मॅडम. ते यंदा कर्तव्य आहे. आणि मग आपल्या कर्तव्याचं काय? हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कर्तव्य हीच तुमची ड्युटी आहे. ही वर्दी हीच तुमची बायको आहे आणि ही चौकी हाच तुमचा संसार आहे. मी तुमची 4 दिवसाची रजा नामंजूर करते. तुम्ही मॅडम नाही जायचं तुम्ही. मला जावं लागणार आहे. नाही मॅडम तुम्ही रजेचा अर्ज फाडू नाही शकत. काढला. तुम्ही मुद्दाम करताय मॅडम. हो, कारण तो माझा हक्क आहे. आणि माझं लग्न? तो पण माझाच हक्क आहे. मॅडम मला कळत नाहीये मिस्टर पृथ्वी. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, का नाही कळत मॅडम? तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात, कर्तबगार आहात. माझ्यापेक्षा चांगला पोरगा भेटेल तुम्हाला. बस. ही वाक्य मुलांची नाही आहेत. ही मुलांनी नाही बोलायचं. ही मुलींची वाक्य आहेत. नका ना जाऊ. मॅडम चला चला चला.
चला चला आतमध्ये आणि काय द्या मॅडम चला ए चला चल चल चला चल बोला थोड फोडी चल तिकडे ए चल चल पटकन चल काका माझा ऐका ए वसाडे काका कोणा बोलते डॅमो बोल डॅमो टॅपर मोरे काय चाललंय हे काय चाललंय इथे काय चाललंय का इथे नाही आमच्याकडनं तू बसा तुम्ही हो, बसा. बसायला कोणी सांगताय बसायला कुठं सांगताय हा? यांचा आधी लायसन जप्त करा नाही, काय गप्प बसा गप्प बसा. यांनी रस्त्यावर गाडी चालवताना जवळ 12 डझन नियम यांनी पायदळी तुडवली नाही ऐका मॅडम त्याच्या मागे ना- ऐ खोटं नाही बोलायचं. त्यांनी मला CCTV फुटेज हे पाठवलं होतं मोबाईलवरती व्हिडिओ क्लिप त्याच्यात बघितलंय मी हे जवळजवळ सिग्नल तोडल्यात 2-4 जणांना कट्टा मारल्यात रॅश ड्रायव्हिंग केली सगळे नियम तोडले त्यांनी. नाही आम्ही तोडले मॅडम ओ मॅडम मॅडम अहो एवढंच नाही म्हणजे वनवे म्हणजे रॉंग साईडला गाडी घातली आणि एकाच्या गाडीला ठोकलं गेला कुठे तो गाडी याला ठोकला तो बाजू इकडे इकडे असं रे. याच्या गाडीला ठोकलं मॅडम गप्पा बस आणि अक्कल ह्याला शिकवत होते तेरे को गाडी नाही कोई चलाने का आता है क्या वो गाडी नाही वो हात गाडी भावना पोचल्या या इकडे बघा आम्ही त्याला मला गप्पा बस लाज नाही वाटत तुम्हाला मॅडम आई बापाचा पैसा हा असा उधळता तुम्ही मॅडम, अशाही एकदा- गाड्या चालवायच्या कोणालाही ठोकायची काय कसला माज आलाय ग तुम्हाला पैशाचा माज आलाय मॅडम एकदा ऐकून घ्या आवाज खाली रस्त्यावर पण असाच आवाज तुला विचारलं तुला तिकडे जाऊन बस जा रेडी आम्ही आयुष्यभर नाही तुमच्या सारख्यांमुळे ना लोक ज्या बायका ड्राईव्ह करतात ना त्यांना शिव्या घालतात कळलं मोरे यांना आत टाका प्लीज मॅडम सॉरी आम्ही परत अशी चूक नाही मोरे त्यांना आत टाकू नका त्यांना काय सांगायचं असेल त्यांची काय बाजू मांडायची असेल मांडू द्या तुम्ही बोला. हे बघा मॅडम मी कधीच गाडी चालवताना मोबाईल बघत नाही आजपर्यंत बघितला नाहीये मी रूल्स फॉलो करते तुम्ही प्रियाला विचारा हो आई शपथ म्हणजे ही जर ड्राईव्ह करत असेल ना तर मागच्याना पण कंपल्सरी सीट बेल्ट लावायला लावते ही पण ऍक्च्युली आज ना सगळं त्या अक्षयमुळे झालं प्रिया, please. एक मिनिट प्रिया, प्रिया. एक मिनिट त्या अक्षयने हिला नकार दिला आणि म्हणून ही एवढी भैसटली आहे त्या अक्षयने हिला नकार दिला आणि तो गेला गावी त्या मुली बघायला लग्नासाठी काहीतरी त्याच्यामुळे ही डिस्टर्ब झाली त्याच्यात हिने गाडी चालवली आणि म्हणून हे सगळं झालं नाही तर ऍक्सिडेंट झाला नसता मॅडम शपथ मी खरंच सांगते त्या अक्षयमुळे झालं खरंच हा ऍक्सिडेंट नाही तर ए नॅचरल अभिनय स्टोऱ्या रचू नका काय ते खरं सांगा पटकन स्टोरी नाही खरी शपथ सांग मोरे 1 मिनिट थांबा प्लीज 1 मिनिट थांबा तुम्ही मॅडम तुमच्यासाठी 1 मिनिट काय तुमच्यासाठी मी 1 जन्म थांबायला तयार आहे एक तर आधी टोपी नीट घाला उलटी टोपी घालून येता हवालदार येतोय की जातोय ते कळत नाहीये इकडे थांबा 1 जन्म थांबताय माझ्यासाठी हे सॉरी नाही एक मिनिट बाळा मी समजू शकते तुझं दुःख मी खूप चांगलं समजू शकते मला सांग कोण आहे हा अक्षय कोण आहे अक्षय टोमरे माझ्या ऑफिस मध्ये आहे. आज मी त्याला न राहून प्रपोज केलं त्याने तोंडावर नाही म्हटलं मला म्हणाला तू सुंदर आहेस हुशार आहेस कर्तबगार आहेस तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल ही वाक्य मुलं कधीपासून बोलायला लागली तेच ना मला कळत नाहीये मॅडम आणि मॅडम मला माझं थरकाप उडाला आणि आय एम सो सॉरी त्या रागात मी गाडी काढली आय स्वेअर आणि मी हिला सावरत होते ओके, पण ना मानणं नाही झालं कंट्रोल हरकत आहे मी समजू शकते 1 मिनिट मोरे एक काम करा हे सगळं त्यांचं जे काही बोलणं आहे ते लिहून घ्या आणि ह्या दोघींना सोडा आणि ह्याच्या बापाला बोलवा पोलीस एक मिनिट त्यांना सोडा आणि ह्याच्या बापाला का बोलवायचं. एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी कशी देतात ते मी मोठा आहे मॅडम माझ्याकडे लायसन्स पण आहे बघा 1 मिनिट एज बीज नंतर बघते कोर्टात येऊन घे जा एक मिनिट मॅडम असं नाही करू शकत तुम्ही का नाही करू शकत मी त्याची काय चूक आहे. मग हिची काय चूक आहे हिने प्रेम केलं ही चूक आहे तिची काय चूक काय तिची यांनी गाडी ठोकली माझी बोलू नकोस मध्ये मॅडम बोलू नकोस मध्ये कळलं ना मॅडम त्याला 1 मिनिट प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर त्या प्रत्येकाला शिक्षा द्या ज्याने कधीतरी कोणावर तरी प्रेम केलंय कळलं तसं असेल तर मला जन्मठेप दिली पाहिजे अरे माझ्या एवढं तर त्या मारिओने पण प्रेम केलेलं नाही. कोण मारिओ मारियो ज्युलिएटचा छावा तो रोमियो असं मला
मोरे कशाला मारायला बोलायची ती नावं कोण मारियो कशाला उगाच बोलायचंय जरा शांत राहा जरा ड्युटीकडे लक्ष द्या एक काम करा तो व्हिडिओ दाखवा मॅडमला तो व्हिडिओ दाखवा त्यांना पण कळू द्या ह्यांना एवढी अक्कल नाही गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं ते नाही नाही नाहीच बोलत नाही शपथ ही कधीच रूल नाही तोडत पण दिसलंय व्हिडिओ मध्ये अहो त्या अक्षयचा फोन आला नेमका म्हणून उचलला आता नकार दिलाय ना आपण तरी काळजी घेवाले फोन करतो घरी पोचलीस की मेसेज कर वगैरे आता गरज आहे का काही काळजी करतो ना ग तो बस असेच असतात हे पुरुष काळजी करतात आपण भूलतो आणि काळजीला प्रेम समजतो आपण मॅडम तुमची पण गाडी वन वेवर चालली तुम्ही यू टर्न घ्या आणि माझ्या हायवेवर या